सो गाईज आता आम्ही चेकआउट केला आहे आणि इथे आलो आहे चहा पियायला. आमच्या हॉटेलच्या समोरच एक हॉटेल आहे जिथे आम्ही ब्रेकफास्ट करायला आलो. त्याच्यानंतर आम्ही इथून निघू बागासाठी. पण इथे बागा बीचला जाण्याचे चार्जेस सांगतात $3,500 पर कॅब. पैसा बर्बाद बहन चोद. सो गाइस हमारा नाश्ता इज हियर. चलो टाडा. And this is the view from our balcony. और यहाँ पे पूल है. यहाँ पे है किचन एंड आवर बेडरूम. वॉशरूम दाखवू एकदम क्लीन एंड नीट. और यहाँ पे भी है बालकनी. कशी खुलते आहे. सो गाइस अब हम जा रहे हैं जेवायला इकडच्या कोणत्या तरी हॉटेलमध्ये आम्ही. आणि आमचं हे वालं स्टे आहे. आम्ही कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाणार आहे आता जेवायला. कारण की सकाळपासून आम्ही काहीच नाही खाल्लं आहे. फक्त ब्रेकफास्ट केलेला आहे आणि आता 4 वाजले तरी पण 4 वाजेपर्यंत आम्ही काहीच नाही खाल्लं. तो अभी हम आए हैं फैट फिश रेस्टोरेंट एंड बार में और अब हम खाना खाएंगे और यहाँ से जाएंगे कहीं घूमने. Oh my god, the weather is weathering. सो गाईज आम्ही आत्ताच जेवण करून आलो आहोत. फिट फॅशच जेवलेलं. फिट फॅश फॅट फिश कॅफे सॉरी फॅट फिश रेस्टॉरंटमधून आम्ही आता जेवण करून आलो. आणि आता आम्ही परत आमच्या स्टेकडे जातोय. की अंघोळ करणार आला. हा हिने अंघोळच नाही केली यार. कपडे फक्त हे घालते कारण की पाऊस येतोय सारखी कुठे बदलू. आणि आपण लोक नॉर्थ मध्येच होतो त्यामुळे. आता गाईज इथे हे भेटलं. याच्यामध्ये कॉफी आहे आणि शुगर आहे. हे मेन पार्ट नाही. मेन पार्ट हे आहे की याच्यामध्ये मिल्क पावडर. आणि मला ती एवढं आवडते की लहानपणी आहे ना नुसती खायची. म्हणजे आता पण खाते. आणि बॉर्नविटा आणि हे मिल्क पावडर मिक्स करून मी खायची सुक्क. नॉस्टॅल्जिया हो रहा है मेरे को. Oh my God! Wow! मी ऑलरेडी एक पॅकेट खाल्लंय पण मला असं वाटलं की हे ब्लॉगमध्ये आलं पाहिजे. दॅट्स वाय आय एम रेकॉर्डिंग. सो गाईज आम्ही आता रेडी झालो आहोत आणि जातोय बागा बीच टिटोज लेन. डॉक्टर आले. सो गाईज दिस इज आर डे 3 इन गोवा. आणि आम्ही आता आहोत नॉर्थ गोवामध्ये. मी जास्त काही शूटच करू शकत नाही आहे इकडे आल्यापासून. आम्ही एन्जॉय करतोय तेवढं म्हणून. तर ते लक्षातच राहत नाही की माझा ब्लॉग पण चालू आहे असं. तर खूप काय मिस झालं आहे.
तरी पण माझ्याकडे जेवढे क्लिप्स आहेत ते मी ह्याच्यामध्ये ट्राय करेन ॲड करायचं. आणि आत्ताच आम्ही फ्रेश होऊन बसलो आहे. आता 5 वाजलेत आणि रात्री आम्ही पार्टी करून आलो घरी म्हणजे या स्टेवरती 4 वाजता. आणि आम्ही नंतर उठून 2ला उठलो आणि त्याच्यानंतर अजूनपर्यंत काहीच खाल्लं नाही आहे, फक्त फ्रेश होतोय आणि बसली आहे आता बॅल्कनीमध्ये. आणि आम्ही आता इथून रेडी होणार आहे आणि जाणार कुठेतरी कॅफे बघतोय छान एस्थेटिक फोटोज काढण्यासाठी, कारण की कालचं दिवसात आम्ही काहीच नाही केलं, फक्त रात्रीच आम्ही पार्टी करायला गेलो होतो. बागा बीच जवळच एक क्लब आहे तिकडे, तेवढंच. आणि दिवसभर आमचं काहीच असं प्रोडक्टिव्ह वाटलंच नव्हतं आम्हाला, कारण की आम्ही काहीच नाही केलं, कारण की पूर्ण दिवसभर पाऊस होता आणि आम्हाला कुठे जाताच आलं नाही, एकदम जोरात पाऊस चालू होता. मग संध्याकाळी पाऊस थांबल्यावरती बाहेर गेलो, अगोदर जेवलो, नंतर आलो आतमध्ये परत इकडे. मग आता आम्ही जाणार आहे कुठेतरी कॅफे एक्सप्लोर करायला आणि त्यानंतर आमचा असा प्लॅन आहे की आज आम्ही जाणार थलासा. ॲक्च्युली आमचा हा प्लॅन होता की अगोदर आम्ही नॉर्थला येणार, नंतर साऊथला, बट थलासामध्ये फ्रायडे सॅटर्डे संडे जरा हॅपनिंग असतं म्हणून आम्ही पहिलं साऊथला गेलो आणि नंतर फक्त थलासासाठी या एवढं प्लॅनमध्ये चेंजेस आणले. 2 दिवसात, लास्टच्या 2 दिवसात आम्ही प्लॅनमध्ये चेंजेस आणले होते आणि मेक मॅजिकवरतून आहे बुक केलं होतं, तर तिकडे पण चेंजेस करवले. ते झालं आहे आता आणि आम्ही आज जाणार आहोत कदाचित थलासा, जर फुल नसेल तर. आता काही आयडिया नाही आहे, तसं तर येण्याच्या अगोदर इन्क्वायरी केली होती, तर बोलले होते की येऊ शकतो लगेच, पण बघूया. तर आज एक कॅफे एक्सप्लोर करा, त्याच्यानंतर परत 10 वाजेपर्यंत थलासा. मॉर्निंग व्यू असा आहे. आम्ही अजूनपर्यंत पूलमध्ये नाही गेलो आहे, कदाचित आम्ही उद्या जाऊ. नहीं भाई, ऐसा ये सब बेकार की बात है, ऐसा कभी नहीं होता तेरे साथ कभी हुआ? तू स्टैंड अप करने आया और तेरे हाथ जोड़ गाईज आम्ही आता चेकआउट केलेलं आहे आणि आम्ही अनफॉर्च्युनेटली पूलमध्ये जाऊच नाही शकलो. एवढा टाईमच नाही मिळाला आम्हाला की पूलमध्ये जाऊ, म्हणून आम्ही शेवटचं बघायला आलो आहे. आम्ही इथे उतरलो पण नव्हतो लास्टपर्यंत. आत्ता चेकआउट करताना आम्ही जस्ट इथे आलो आहे पूल एरियावर. खूपच कमी दिवसाचा टाईम घेऊन आम्ही आलो. 4 दिवस कमी आहे. 4 चौथा दिवस आहे हा. 1-2 दिवस साऊथमध्ये, एक नॉर्थ आणि सेकंडवाला आहे नॉर्थमधला हा, सॉरी थर्ड आहे. जरी पण कमीच आहे इथे दिवस, ॲटलिस्ट 1 महिना तर पाहिजे. म्हणजे की आपण हे होऊन कर्जबाजारी होऊन जायला पाहिजे. कर्जबाजारी झालं चाललं असतं. ठीक आहे, पण आता काय, सायनिंग ऑफ. इथं बघ